रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत धनोत्रयोदशी या दिवशीच्या कथा, परंपरा आणि प्रथा। आजच्याच दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा का करतात आणि आजच्या दिवशी लक्ष्मी मातेची देखील पूजा का केली जाते आणि दक्षिण दिशेला लावल्या जाणाऱ्या दिव्याचं आणि यमाचा काय संबंध आहे। नमस्कार, मी तेजस आणि आपण पाहत आहात गिरीतेज। धन्वंतरी देवाची पूजा ही समुद्र मंथनाशी संबंधित आहे। आजच्याच दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरी देव हे अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते, म्हणूनच आजच्या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा केली जाते। यमदीपदानाबद्दल पद्मपुराणातील उत्तराखंडातील 122व्या अध्यायातील 4था श्लोक आपल्याला असं सांगतो, कार्तिकस्या स्थिते पक्षे त्रयोदश्यांतु पावके यमदीपम बहिर्दद्यात अपमृत्युर्विनश्यति। याचा अर्थ असा आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजाच्या प्रीत्यर्थ एक कणकेचा दिवा करून तो दक्षिणेकडे तोंड करून ठेवावा, त्याने अपमृत्यू टळतो। याबद्दल एक लोककथा प्रचलित आहे। हेमराजा, त्याचा पुत्र आणि त्याची पत्नी। हेमराजाचा पुत्र जन्माला आला आणि ज्योतिषाने भविष्यवाणी केली। त्यांनी सांगितलं की या मुलाच्या विवाहानंतर 4थ्या दिवशीच या मुलाचा मृत्यू आहे आणि घडलेही पुढे तसेच। विवाहानंतर यमराज मुलाचा प्राण हरण करण्यासाठी आले आणि त्यानंतर लक्ष्मीनारायणासारखा जोडा पाहून यम देखील हरवून गेले। पण त्याने सांगितले मृत्यू अटळ आहे, तो काही टाळला जाऊ शकत नाही, परंतु जो कोणी त्रयोदशीच्या दिवशी यमप्रीत्यर्थ घराच्या बाहेर दिवा लावेल त्याचा अकाली मृत्यू टाळला जाईल। आणि तेव्हापासून ही यमदीपदानाची परंपरा अखंडित सुरू आहे। या दिवशीची आणखीन एक लोककथा सांगितली जाते। एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सोबत फिरत असताना कुतूहलाने माता लक्ष्मी दक्षिण दिशेला गेल्या। रस्त्यामध्ये माता लक्ष्मींनी मोहरीची फुले तोडली व भगवान विष्णू जेव्हा परत आले ते त्यावेळेस त्यांना म्हणाले, तू शेतातल्या वस्तू घेतल्या, त्यामुळे आता तुला 12 वर्ष शेतकऱ्यांची सेवा करावी लागेल। लक्ष्मीदेवी त्या शेतकऱ्याच्या घरी राहिल्या। त्यांनी त्याच्या पत्नीला एक लक्ष्मीची पूजा करण्यासाठी सांगितले। त्यावेळेस माता लक्ष्मी म्हणाल्या, त्रयोदशीच्या दिवशी घर स्वच्छ करा आणि तांब्याच्या तामणामध्ये काही मुद्रा घेऊन त्या लक्ष्मी मानून त्याची पूजा करा, म्हणजे तुमच्या घरामध्ये ही भरभराट अशीच राहील। आणि त्या दिवसापासूनच ही प्रथा पडली धनत्रयोदशी दिवशी लक्ष्मी मातेच्या पूजनाची। तर ह्या होत्या धनत्रयोदशीच्या कथा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।